सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय सेवा या प्रकरणाचा अभ्यास करत असताना व्यवसाय सेवेचा दुसरा प्रकार विमा या प्रकाराविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती घेत होतो. बघा, विमा या व्यवसाय सेवेच्या प्रकारामध्ये आपण विम्याचा अर्थ, विम्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा, मग त्याच्यामध्ये विमाधारक म्हणजे विमेदार, विमेकरी म्हणजे विमा कंपनी, विमा हप्ता, पॉलिसी, त्याच्यानंतर दावा, विषय बाब, अशा अनेक संज्ञांचा विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेला अभ्यास केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण विम्याची तत्व किंवा विम्याविषयीचे जे नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये परमोच्च विश्वासाचे तत्व, विमाहित तत्व, नुकसान भरपाईचे तत्व, प्रत्यासन तत्व, योगदानाचे तत्व, नुकसान कमी करण्याचे तत्व आणि सर्वसाधारण किंवा निकटतम कारण तत्व, अशा विम्याच्या 7 तत्वांचा देखील आपण काय केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केलेला आहे. बघा, विमा या प्रकारामध्ये यापुढं आपल्याला विम्याचे प्रकार कोणते याविषयी माहिती घ्यायची आहे आणि त्याविषयीची कल्पना मी कालच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेली होती. बघा, विम्याचे मुख्य या ठिकाणी 3 प्रकार पडतात. एक जीवन विमा. जीवन विमा म्हणजे आयुर्विमा, की जो आपल्या जास्त परिचयाचा प्रकार आहे. त्यानंतर विम्याचा दुसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो सागरी विमा. आयात निर्यात व्यापारामध्ये या विम्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जातो, वापर केला जातो किंवा या प्रकारचा विमा फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो. आणि त्यानंतर विम्याचा तिसरा प्रकार आपण पाहिला विद्यार्थी मित्रांनो अग्निविमा. मालमत्तेचं, संपत्तीचं आगीपासून जर नुकसान होत असेल तर त्या नुकसानीपासून भरपाई देण्याची हमी मिळावी यासाठी विमाधारक हा विमा कंपनीकडं एक रक्कम विमा हप्ता म्हणून भरतो आणि त्या विमा हप्त्याच्या बदल्यामध्ये विमा कंपनी जर तुमच्या मालमत्तेचं आगीपासून नुकसान झालं तर त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याची काय करते, हमी देते. असा एक विम्याचा प्रकार आहे, त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो अग्निविमा असं म्हणतो. काय म्हणतो? अग्निविमा असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो जीवन विमा, सागरी विमा आणि अग्निविमा या विमा प्रकारांचा अर्थ आणि या विमा प्रकारांच्या ज्या विमा पॉलिसी आहेत त्या विमा पॉलिसींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो घ्यायची आहे. त्यापैकी जो पहिला प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे जीवन विमा किंवा आयुर्विमा. जीवन विमा किंवा आयुर्विमा या विम्याविषयीची माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो मानवी जीवन हे अनेक अनिश्चित अशा घटनांनी भरलेलं आहे. आपण घरातून बाहेर पडल्यानंतर आपण परत घरी येऊ का नाही याची त्या ठिकाणी आपल्याला 100% विद्यार्थी मित्रांनो खात्री देता येत नाही. कारण आजचं जीवन हे अत्यंत धकाधकीचं, आणि धावपळीचं झालेलं आहे. आणि त्यामुळं मानवी जीवनामध्ये अपघातांची संख्या, घातपातांची संख्या हे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी खूप काय झालेली वाढलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आजच्या मानवी जीवनाकडे जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपलं जीवन हे अनेक घटनांनी त्या ठिकाणी जसं भरलेलं आहे तसंच आपलं जे जीवन आहे ते अनेक टेन्शन, अनेक प्रकारचं डिप्रेशन, अनेक प्रकारचं टेन्शन यांनी देखील काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे भरलेलं आहे. आणि त्यामुळं अगदी आपण म्हणतो की गुण्या गोविंदाने 100 वर्ष त्या ठिकाणी मानवाला जगता आलं पाहिजे, पण असं होताना आपल्याला दिसत नाही. वयाची 50-55 वर्ष वय झाले की त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी अचानक तो वारल्याचा किंवा त्याचा मृत्यू झाल्याचा आपल्याला समजतं. आणि मृत्यू कशामुळे झाला, मृत्यूचं कारण काय हे जर पाहिलं तर त्या व्यक्तीला विद्यार्थी मित्रांनो अटॅक आलेला असतो, आहे की नाही. त्याला हायपर टेन्शनचा अटॅक म्हणजे पॅरालिसचा झटका वगैरे आलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला असतो.
त्याच्यामध्ये काय झालेलं असतो, त्याचा मृत्यू झालेला असतो. आणि अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं या 1-2 वर्षामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो अनेक साथीचे आजार पसरलेले आहेत. अनेक व्हायरल इन्फेक्शन त्या ठिकाणी मानवी जीवनाला त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोरोना असेल, झिका व्हायरस असेल, आहे की नाही, की आपल्या मनी ध्यानी नसतानासुद्धा असा आजार त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. आणि होतं त्याचं त्या ठिकाणी नको, होतं त्याचं नको, होत्याचं नको असं होऊन जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मानवी जीवन हे अनेक आकस्मिक घटनांनी भरलेलं आहे. अनेक धोके आहेत मानवी जीवनामध्ये, अनेक प्रकारचे धोके आहेत. आणि या धोक्यांपासून तर विद्यार्थी मित्रांनो मानवी जीवन हे अनेक आकस्मिक घटनांनी त्या ठिकाणी भरलेलं आहे. कधी अपघात होईल, कधी मृत्यू येईल, हे काही सांगता येतं नाही, आहे की नाही. हे जरी विद्यार्थी मित्रांनो खरं असलं तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला, एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला, तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो त्याच्या कुटुंबावरती नंतर येणारी जी परिस्थिती असते ती खूप कठीण असते. घरातील जो कमवता व्यक्ती आहे, तो कमवता व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो आपल्यामधून गेलेला असतो, की नाही. उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद झालेले असतात. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो मुलीचं शिक्षण असते, मुलांचं शिक्षण असते, संपूर्ण त्या ठिकाणी घराचा दैनंदिन खर्च असतो आहे, की नाही. जर मुलं मोठी झाली असेल तर त्या ठिकाणी मुलांचं उच्च शिक्षण असते, मुलींच्या लग्नाची काळजी असते. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला कोणीही आधार देऊ शकत नाही. अगदी जवळचे लोकंसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय होतात, परके होतात. मग अशा वेळी जर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी आयुर्विमा पॉलिसी घेतलेली असेल, काय घेतलेले असेल, आपण जीवन विमा घेतलेला असेल किंवा जर आपण आयुर्विमा पॉलिसी घेतलेली असेल, तर विमा कंपनीकडून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या पॉलिसीचे पैसे मिळतात. काय मिळतात, त्या पॉलिसीचे पैसे मिळतात. मग विमा हा त्या व्यक्तीला परत आणू शकत नाही, हे खरं आहे. परंतु विमा कंपनीकडून आपल्याला जी नुकसान भरपाई मिळालेली आहे, त्या नुकसान भरपाईच्या रकमेतून विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुलांचं शिक्षण होऊ शकतं, मुलींचं लग्न होऊ शकतं, घरादाराची जबाबदारी त्या ठिकाणी काही वर्षे त्या पैशावरती काय करते ते आपल्याला चालवता येऊ शकते. आणि म्हणून विमा हा विद्यार्थी मित्रांनो कुटुंबाला फार महत्त्वाचा आधार आहे. मला कुठं काय होतं आहे, मग काय विमा घ्यायची गरज नाही, आहे की नाही, असं म्हणून राहण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो आपलं जीवन हे अनेक आकस्मिक घटनांनी त्या ठिकाणी काय झालेलं भरलेलं आहे. पुढं काय होईल हे काही सांगता येतं नाही. आणि त्यामुळे भविष्य काळासाठी आपल्या कुटुंबासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तरतूद करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या प्रकारची केलेली तरतूद म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी विमा, जीवन विमा किंवा काय म्हणतो आपण त्याला आयुर्विमा. आणि म्हणून आयुर्विमा हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाची त्या ठिकाणी कुठली तरी काय असली पाहिजे, पॉलिसी असली पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जीवन विम्याविषयी किंवा आयुर्विम्याविषयी काय सांगता येईल त्यामुळे तुम्हाला प्रस्तावना सांगता येईल. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याचा अर्थ बघायचा आहे. बघा, जीवन विमा किंवा आयुर्विमा हा विमेदार म्हणजे ज्या व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे ती व्यक्ती, आणि विमेकरी म्हणजे विमा कंपनी, त्याला आपण विमा हमीदार असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, विमा हमीदार, त्याला आपण विमा कंपनी असं म्हणतो. मग जीवन विमा हा विमेदार आणि विमेकरी म्हणजे विमा कंपनी या दोघांच्यामधला एक करार आहे. काय आहे, करार आहे, की ज्या करारानुसार विमा हमीदार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विमा कंपनी ही विमाधारकास म्हणजे ज्यानं विमा घेतला आहे त्या व्यक्तीस एक विशिष्ट कालावधी संपल्यानंतर म्हणजे समजा विमा पॉलिसीची मुदत 20 वर्षाची आहे आणि विमा घेतल्यापासून 20 वर्षाची मुदत संपल्यानंतर विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला 20 वर्षानंतर म्हणजे विम्याचा कालावधी संपल्यानंतर अदा करते. हा एक अँगल झाला, हा एक विचार झाला. याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की जीवन विमा हा विमेदार म्हणजे विमा घेणारा आणि विमा कंपनी या दोघांच्यामधला एक करार आहे. बघा, या करारानुसार विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी एक विशिष्ट रक्कम विमा हप्ता म्हणून तुमच्याकडून घेते
आणि त्या विमा हप्त्याच्या बदल्यामध्ये विमाधारकास तो विशिष्ट कालावधी संपल्यानंतर विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ती रक्कम बोनससह किंवा इतर जे फायदे आहेत त्या सर्वासह त्या ठिकाणी ती रक्कम परत करते. पण हे कधी शक्य आहे? विम्याचा कालावधी संपत असताना विमाधारक हा काय पाहिजे? जिवंत पाहिजे. विमाधारक हा कसा असला पाहिजे? जिवंत असला पाहिजे. लक्षात येते? मग त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला काय केली जाते? ती रक्कम परत केली जाते. किंवा विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी तो विशिष्ट कालावधी संपण्याच्या पूर्वीच विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विमा पॉलिसीची रक्कम काय करते? अदा करते. बघा, इथं दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आयुर्विमा हा विमेदार म्हणजे विमा घेणारा आणि विमा कंपनी या दोघांच्या मधला एक करार आहे. आणि या करारानुसार विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी विमेदाराकडून एक विशिष्ट रक्कम त्या ठिकाणी काय करते? म्हणजे हप्त्यानं त्या ठिकाणी एक विशिष्ट रक्कम विमा हप्ता म्हणून तुमच्याकडून घेते. आणि ही जी रक्कम विमा हप्ता म्हणून घेतलेली आहे त्या रकमेच्या बदल्यामध्ये त्या विम्याचा जो विशिष्ट कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर तुमच्या पॉलिसीची जी सगळी रक्कम आहे ती रक्कम काय करते? तुम्हाला बोनससह किंवा जे मिळणारे इतर फायदे आहेत त्या सर्वासह काय करते? त्या ठिकाणी तुम्हाला ते परत करते. ठीक आहे नाही? तर दुसरा विचार या ठिकाणी असा आहे की हा करार आहे, ठीक आहे, पण या करारानुसार विमा कंपनी जर विमाधारकाचा त्या विमा पॉलिसीची जी मुदत आहे ती मुदत संपण्याच्या पूर्वी मृत्यू झाला तर लगेच म्हणजे आत्ता विमा कालावधी संपायची आवश्यकता नाही. विमाधारकाचा मृत्यू झाला की लगेच त्याच्या वारसाला त्या विमा पॉलिसीची जी संपूर्ण रक्कम आहे ती रक्कम काय करते? त्या ठिकाणी अदा करते. आहे की नाही? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विमा पॉलिसी आपण घेतल्यानंतर विमा पॉलिसीचा जो कालावधी आहे तो कालावधी संपेपर्यंत जर आपण जिवंत असेल किंवा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर जर आपण त्या ठिकाणी जिवंत असेल किंवा विमाधारक हा जिवंत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, विम्याची रक्कम ही विमाधारकास मिळते. कोणास मिळते? विमाधारकास मिळते. आणि दुर्दैवानं समजा विमाधारकाचा जर त्या ठिकाणी मृत्यू झाला तर विमा कंपनी विम्याची जी रक्कम आहे ती रक्कम विद्यार्थी मित्रांनो कोणाला अदा करते? त्याच्या वारसाला अदा करते. लक्षात येते? या प्रकारची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीला विद्यार्थी मित्रांनो आपण जीवन विमा किंवा काय म्हणतो त्या ठिकाणी आयुर्विमा असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं जीवन विम्याचे किंवा LICचे अनेक एजंट येतात आणि आपल्याला ही पॉलिसी अतिशय चांगली आहे, ही पॉलिसी घ्या तुम्ही, ही पॉलिसी चांगली आहे, ही पॉलिसी घ्या, आहे की नाही? या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काय करत असतात? ते मार्गदर्शन करत असतात. मग LICकडून अनेक प्रकारच्या पॉलिसीज विकल्या जातात किंवा अनेक प्रकारच्या पॉलिसीज या विमाधारकांना दिल्या जातात. त्यापैकी काही महत्त्वाच्या पॉलिसींचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला बऱ्याच पॉलिसींविषयी माहिती आहे, पण तरीसुद्धा काही महत्त्वाच्या पॉलिसींविषयीची माहिती आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये घेणार आहोत. बघा, त्याला आपण जीवन विम्याचे किंवा जीवन विमा पॉलिसीचे प्रकार असं म्हणूया. बघा, त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे संपूर्ण जीवन विमा होल लाईफ पॉलिसी. बघा विद्यार्थी मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जीवन विमा हा विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मधला करार आहे. या करारानुसार विमा कंपनी विमाधारकास विम्याचा जो विशिष्ट कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर विमा पॉलिसीची रक्कम काय करते? त्या ठिकाणी अदा करते. किंवा तो कालावधी संपण्यापूर्वी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विमाधारकाचा दुर्दैवानं मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला काय करते? त्या ठिकाणी ती रक्कम काय करते? अदा करते. लक्षात येते? बघा, हा जो प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा, या संपूर्ण जीवन विमा हा विद्यार्थी मित्रांनो विमाधारकाच्या
संपूर्ण जीवनाचा विमा घेतलेला असतो. संपूर्ण जीवनाचा विमा घेतलेला असतो. म्हणजेच ही जर पॉलिसी तुम्ही घेतली तर या पॉलिसी घेतल्यानंतर विमा कंपनी विमाधारक हयात असेपर्यंत, विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा हमीदाराकडून म्हणजे विमा कंपनीकडून विमाधारकाला त्या ठिकाणी कुठलेही पैसे परत मिळत नाहीत. म्हणजे विमाधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी कुठलेही पैसे परत मिळत नाहीत. पण विमाधारकाच्या मृत्यूनंतर मात्र त्या ठिकाणी विम्याची जी रक्कम आहे ती रक्कम विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्याने निर्देशित केलेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून काय केली जाते, दिली जाते. कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवन विम्याच्या प्रकारामध्ये आपण पहिला प्रकार पाहतोय, संपूर्ण जीवन विमा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या विम्याच्या अंतर्गत किंवा या विमा पॉलिसीनुसार विमाधारकाच्या संपूर्ण जीवनाचा विमा घेतलेला असतो. म्हणजेच याचा अर्थ दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल की विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा कंपनीकडून म्हणजे विमा हमीदाराकडून कोणत्याही प्रकारची भरपाई किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे परत मिळत नाहीत. परंतु विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर मात्र त्याचा जो कायदेशीर वारस आहे किंवा विमा पॉलिसीमध्ये ज्या व्यक्तीचं त्यानं नाम निर्देशित केलेलं आहे त्या व्यक्तीला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी विमा पॉलिसीची रक्कम इतर सर्व फायद्यासह बोनससह त्या ठिकाणी काय केली जाते, अदा केली जाते. लक्षात येते? म्हणजे संपूर्ण जीवन विमा पॉलिसीचा उपयोग हा विमाधारकाला स्वतःच्या आयुष्यामध्ये होत नाही, परंतु त्याच्या वारसांना मात्र त्या रकमेचा काय होतो, त्या ठिकाणी उपयोग होतो. मग विद्यार्थी मित्रांनो, ही विमा पॉलिसी संपूर्ण जीवनासाठी असल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या विमा पॉलिसीचा जो हप्ता असतो तो हप्ता अत्यंत कमी असतो. हप्ता कसा असतो? अत्यंत कमी असतो, आहे की नाही? आणि ही पॉलिसी त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक काय करतात, घेतात की आपल्या वारसांना, आपल्या नातेवाईकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून काय करतात, ही पॉलिसी घेतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विमा पॉलिसीचा दुसरा प्रकार आहे एंडोमेंट पॉलिसी किंवा एंडोमेंट विमा. बघा मगाच्या विमा प्रकारामध्ये काय होतं की विमाधारक हा विमा पॉलिसी घेतो, पण त्या विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ती विमा पॉलिसीची रक्कम त्या विमाधारकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्या ठिकाणी भरपाई म्हणून मिळत नाही. तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला ती रक्कम मिळते. परंतु हा जो विमा प्रकार आहे, एंडॉमेंट पॉलिसी हा जो विमा प्रकार आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. कसा आहे? वेगळा आहे. बघा या विमा पॉलिसी अंतर्गत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. म्हणजे 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 25 वर्षासाठी या असा विशिष्ट कालावधीसाठी काय केला जातो, हा विमा घेतला जातो. घेतला जातो. बघा त्या विशिष्ट कालावधीनंतर जर विमाधारक हा जिवंत असेल, तर जो हयात असेल, तर विद्यार्थी मित्रांनो विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ती रक्कम विमाधारकालाच बक्षिसीसह म्हणजे बोनससह त्याला काय होते, ती रक्कम मिळते. रक्कम मिळते. आणि जर विद्यार्थी मित्रांनो जर तो विमाधारक हा दुर्दैवानं त्या ठिकाणी विमा पॉलिसीची जी मुदत आहे, विशिष्ट कालावधी आहे, तो कालावधी संपण्यापूर्वीच त्याला जर त्या ठिकाणी मृत्यू आला, तर विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ती विमा पॉलिसीची रक्कम ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कोणाला मिळते, विमाधारकाच्या वारसाला मिळते. कोणाला मिळते? विमाधारकाच्या वारसाला काय होते, रक्कम दिली जाते. तर हा संपूर्ण जीवन विमा आणि या विम्यामध्ये फरक आहे. संपूर्ण जीवन विमा हा संपूर्ण आयुष्यासाठी घेतला जातो, तर एंडॉमेंट पॉलिसी ही विशिष्ट कालावधीसाठी घेतली जाते. लक्षात येते? तो विशिष्ट कालावधी संपला 20 वर्षाचा, 15 वर्षाचा, आणि जर विमाधारक हयात असेल तर पॉलिसीची रक्कम बोनससह त्याला स्वतःला मिळेल. आणि जर समजा दुर्दैवानं त्याचा अगोदरच मृत्यू झाला, म्हणजे कालावधी संपण्यापूर्वीच मृत्यू झाला,
तर लगेच त्या ठिकाणी पॉलिसीची जी रक्कम आहे ती रक्कम बक्षिसीसह त्या ठिकाणी विमाधारकाच्या वारसाला काय होते त्या ठिकाणी मिळते. लक्षात येते. या पद्धतीने एंडॉवमेंट पॉलिसीविषयी आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल माहिती सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जीवन विम्याचा किंवा जीवन विमा पॉलिसीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मुदत विमा, टर्म इन्शुरन्स असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? टर्म इन्शुरन्स असं म्हणतात. बघा, मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. सर्व विम्यांमध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो. विम्याचे जे प्रकार आहेत त्या सर्व प्रकारांमध्ये हा जो प्रकार आहे मुदतीच्या विम्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये विम्याचा जो हप्ता आहे तो हप्ता कसा असतो विद्यार्थी मित्रांनो? कमी असतो. बघा, संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा हा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी जो बदलत नाही. बघा, विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटीप्रमाणे नमूद केलेली रक्कम काय मिळते? लाभ म्हणून मिळते. बघा, 20 वर्षाचा विमा असेल तर 20 वर्ष कालावधीसाठी विमा हप्त्याची रक्कम ही त्या ठिकाणी 20 हप्त्यामध्ये काय केली जाते? निश्चित केली जाते. 20 वर्ष त्या ठिकाणी तो विमाधारक काय करेल? त्या ठिकाणी विम्याचे हप्ते नियमितपणे भरेल. 20 वर्षानंतर जर तो हयात असेल तर त्याला विमा पॉलिसीची रक्कम काय होईल? त्या ठिकाणी मिळेल. आणि दुर्दैवाने समजा विमा पॉलिसी घेतली आणि 1-2 वर्षानंतर 3 वर्षानंतर त्या ठिकाणी विमाधारकाचा विद्यार्थी मित्रांनो जर काय झाला? अकाली मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी विमा करारामध्ये ठरलेल्या अटीप्रमाणे त्या ठिकाणी त्याच्या वारसाला संपूर्ण पॉलिसीची जी रक्कम आहे ती रक्कम काय केली जाते? विमा कंपनीकडून काय केली जाते? अदा केली जाते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मुदत विमा हा प्रकार काय करत सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जीवन विमा पॉलिसीचा जो चौथा प्रकार आहे, जीवन विमा पॉलिसीचा जो चौथा प्रकार आहे त्याला वार्षिक विमा असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? वार्षिक विमा असं म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, सदर विम्यामध्ये विमाधारकास ठराविक कालावधी दरम्यान एक रकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विमाधारकास कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे. बघा, हा विम्याचा जो प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे. हा प्रकार कसा आहे? वेगळा आहे. बघा, या प्रकारचा जो विमा आहे वार्षिक विमा, तर या विम्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विमाधारकास एक ठराविक कालावधी दरम्यान विमा हप्त्याची जी रक्कम आहे ती रक्कम एक रकमी म्हणजे एकदाच किंवा हप्त्यानं त्या ठिकाणी काय करायची असते? भरायची असते. हप्त्यानं भरायची असते. बघा, विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. एक विशिष्ट कालावधी ठरवला जातो. समजा 15 वर्षाचा कालावधी ठरवला, तुम्ही विमा हप्त्याची रक्कम भरली, विमा हप्त्याची काय केली? रक्कम भरली. एकदाच विमा हप्त्याची रक्कम भरली, एक रकमी भरली, आहे की नाही? तिथून पुढं समजा 10 वर्षाचा कालावधी ठरवलेला आहे. तो 10 वर्षाचा कालावधी संपला की विमाधारकाला त्या ठिकाणी काय केले जाते? संपूर्ण आयुष्यभर दरवर्षी एक निश्चित रक्कम त्याला परतफेड म्हणून मिळते. काय मिळते? परतफेड म्हणून मिळते, आहे की नाही? बघा, ज्या पद्धतीने लोकांना पेन्शन मिळते, काय मिळते? पेन्शन मिळते, आहे की नाही? त्या पद्धतीने एक विशिष्ट कालावधी संपला, तो कालावधी संपला की विमाधारकाला विमा कंपनीकडून दरवर्षी तेवढी ठराविक रक्कम काय होते त्याला ज्या पद्धतीने पेन्शन दिली जाते त्या पद्धतीनं त्याला संपूर्ण आयुष्यभर त्या पद्धतीनं काय केलं जाते? त्याची रक्कम काय केली जाते? त्याला दिली जाते. काय केलं जाते? त्याची रक्कम दिली जाते. म्हणजे एक प्रकारची ही निवृत्ती वेतन योजना आहे असं म्हटलं तरी आपल्याला चालेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5 नंबरचा विमा प्रकार आहे. 5 नंबरचा पैसे परतफेड विमा, त्याला मनी बॅक पॉलिसी असं म्हणतात. काय म्हणतात? मनी बॅक पॉलिसी असं म्हणतात. बघा, मनी बॅक पॉलिसी ही सर्वात लोकप्रिय अशी जीवन विमा किंवा आयुर्विमा पॉलिसी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सदर विमा प्रकारामध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची
निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळते. तसेच विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अवलंबितांना किंवा लाभार्थ्यांना पूर्ण रकमेची किंवा लाभाची हमी देखील दिली जाते. सामान्यतः सदर विमा 4 प्रकारामध्ये उपलब्ध असतो, जसे की 12, 15, 20 आणि 25 वर्ष इत्यादी. बघा, मनी बॅक पॉलिसी म्हणजे असा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पॉलिसीमध्ये आपण विमा पॉलिसी घेतो. काय करतो? विमा पॉलिसी घेतो. बघा, त्या विमा पॉलिसीची एक विशिष्ट मुदत ठरलेली असते. समजा 20 वर्ष मुदतीची विमा पॉलिसी घेतलेली आहे. काय केलेले? 20 वर्ष मुदतीची विमा पॉलिसी 2 लाख रुपयाची घेतलेली आहे. किती लाखाची विमा पॉलिसी घेतली? 2 लाखाची विमा पॉलिसी घेतलेली आहे की नाही? बघा, विमा पॉलिसी घेतल्यानंतर पहिले 5 वर्ष तुम्ही विमा हप्ते भरले. पहिले 5 वर्ष काय केले? तुम्ही विम्याचे हप्ते भरले की 5 वर्षानंतर विम्याच्या रकमेच्या काही टक्केवारीमध्ये, काही प्रमाणात 5 वर्षानंतर काही रक्कम त्या ठिकाणी विमाधारकाला परत केली जाते. विमाधारकाला काय केलं जाते? परत केली जाते. समजा आपला विम्याचा हप्ता 10,000 रुपये आहे. किती आहे? 10,000 रुपये आहे की नाही? पहिली 5 वर्ष तुम्ही विमा कंपनीकडे 50,000 भरले. किती भरले? 50,000 रुपये भरले की नाही? 5 वर्ष संपले की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 30,000 रुपये मनी बॅक म्हणून परत मिळतात. काय होतात? परत मिळतात. मनी बॅक पॉलिसीचे 30,000 रुपये तुम्हाला पहिल्या 5 वर्षानंतर काय होतात? परत मिळतात आहे की नाही? तिथून पुढं तुम्ही परत 5 वर्ष हप्ते भरले, म्हणजे 10 वर्ष झाले आहे की नाही? 10 वर्ष झाले की 10 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 30,000 रुपये तुम्हाला मनी बॅक म्हणून काय मिळतात? परत मिळतात. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत भरले किती? 1 लाख. भरले किती? 1 लाख. 10 वर्षामध्ये कंपनीनं तुम्हाला परत किती केले? 60,000 आहे की नाही? तिथून पुढं तुम्ही अजून 15 वर्षापर्यंत नियमितपणे हप्ते भरले. 15व्या वर्षी पुन्हा तुम्हाला किती मिळतात त्या ठिकाणी परत? 15व्या वर्षी परत तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पुन्हा 30,000 रुपये मिळतात. काय मिळतात? 30,000 रुपये मिळतात आहे की नाही? आणि मग तिथून पुढचा कालावधी आहे तो फक्त 5 वर्षाचा राहिलेला आहे. पुढचे 5 वर्षे भरले तुम्ही की तुमचा विम्याचा जो कालावधी आहे 20 वर्षाचा, तो 20 वर्षाचा कालावधी संपेल. तुम्ही 20 हप्ते भरलेले असतील. या 20 हप्ते भरण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला 3 वेळा 30,000 रुपये परत मिळाले. किती वेळा 30,000 रुपये परत मिळाले? 3 वेळा 30,000 रुपये परत मिळाले आहे की नाही? 20 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची पॉलिसी 2 लाखाची आहे. किती? 2 लाखाची. या पॉलिसीची संपूर्ण रक्कम आणि त्यावरती मिळणारे जे इतर फायदे आहेत ते फायदे त्या ठिकाणी विमा कंपनी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करते? अदा करते. काय करते? अदा करते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मनी बॅक पॉलिसी किंवा पैसे परतफेड विमा योजना असते. लक्षात येते? विमा हा आपण विशिष्ट कालावधीसाठी घेतो. म्हणजे समजा 20 वर्षासाठी आपण विमा पॉलिसी घेतली आहे की नाही? पण 20 वर्ष पैसे परत मिळायची वाट पाहायची आवश्यकता नाही. 5 वर्षानंतर त्या विमा पॉलिसीच्या रकमेपैकी काही रक्कम ही तुम्हाला 5 वर्षानंतर मिळते, काही रक्कम 10 वर्षानंतर मिळते, काही रक्कम 15 वर्षानंतर मिळते आणि राहिलेली जी संपूर्ण रक्कम आहे ती रक्कम विद्यार्थी मित्रांनो त्या पॉलिसीचा जो कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर तुम्हाला काय होते? एक रकमी पुन्हा मिळते. या पद्धतीची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीला विद्यार्थी मित्रांनो आपण पैसे परतफेड विमा किंवा मनी बॅक पॉलिसी असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रकार आहे बालविमा किंवा त्याला चाइल्ड इन्शुरन्स असं म्हणतात. काय म्हणतात? चाइल्ड इन्शुरन्स असं म्हणतात. बघा, सदर विमा योजना ही पैसे बचत व्हावी आणि गुंतवणुकीची विमा योजना आहे. ही योजना मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी असते. सदर विम्याद्वारे मुले त्यांची विविध स्वप्न साकार करू शकतात. सदर योजनेअंतर्गत विमाधारक मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक करू शकतो आणि मूल सज्ञान झाल्यानंतर त्या बचतीमधून ठराविक रक्कम काढण्याची मुभा असते. काही विशिष्ट बालविमा योजना विशिष्ट अंतराने मध्यवर्ती पैसे काढण्याची मुभा देतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारनं सुकन्या योजना नावाची एक योजना सुरू केलेली आहे. अशा अनेक योजना सुरू केलेल्या आहेत की मुलींच्या भविष्याचा विचार करून या पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी विमा कंपन्यांकडून किंवा बँकांकडून सुद्धा काय केल्या आहेत? सुरू झालेल्या आहेत. मुलीच्या जन्मानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 6 महिन्यानंतर या प्रकारची पॉलिसी घेऊ शकता.
आणि या पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही नियमितपणे त्या ठिकाणी त्या पॉलिसीमध्ये काय करू शकता, विम्याचे हप्ते जमा करू शकता. याच्यामधला महत्त्वाचा हेतू म्हणजे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत, मुलगी 20 वर्षाची होईपर्यंत, म्हणजे तिचं जे वेळेस तिचं उच्च शिक्षण होणार आहे त्या उच्च शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही त्या विम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैशाची काय करू शकता, बचत करू शकता. आणि पैशाची बचत तर होतेच, म्हणजे आपण पैशाची बचत करतो, आपण गुंतवणूक करतो विम्यामध्ये, आणि त्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्याला विम्याचं संरक्षण देखील मिळतं. विम्याचं काय होतं, संरक्षण देखील मिळतं, है की नाही. बघा 20 वर्षाचा कालावधी संपला की 20 वर्षाचा कालावधी संपला की विमा कंपनीकडून काय मिळेल, त्या मुलाला त्या मुलीला काय मिळेल, त्या ठिकाणी विमा पॉलिसीची रक्कम मिळेल, है की नाही. आणि त्या रकमेमधून मुलांच्या ज्या आर्थिक गरजा आहेत, मग त्याचं उच्च शिक्षण असेल, त्याचं लग्न असेल, त्याला व्यवसाय एखादा उभा करायचा असेल, है की नाही, तर या ज्या त्यांच्या आर्थिक गरजा आहेत त्या गरजांची विद्यार्थी मित्रांनो काय करता येते, आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी या गरजांची पूर्तता करता येऊ शकते. किंवा मुलांची जी स्वप्न असतात ती स्वप्न आपल्याला काय करता येऊ शकतात, साकार करता येऊ शकतात. लक्षात येते. म्हणजे मूल जन्मल्यानंतर आपण काही महिन्यानंतर या पद्धतीची विमा पॉलिसी घेतो, है की नाही. आणि ही विमा पॉलिसी घेतल्यानंतर मूल 18 वर्षाचं झाल्यानंतर, 20 वर्षाचं झाल्यानंतर, म्हणजे तेवढा आपण कालावधी ठेवला, तो कालावधी संपल्यानंतर विमा पॉलिसीची रक्कम ही काय होते त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या मुलांना मिळते. आणि ती जी रक्कम आहे त्या रकमेमधून त्या मुलांची जी भविष्याची जी स्वप्न आहेत, मग त्याचं उच्च शिक्षण असेल, त्याचं लग्न असेल, त्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ती स्वप्न त्या ठिकाणी काय करता येतात, साकार करता येतात, है की नाही. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अशा काही योजना आहेत की त्या मध्यंतरीसुद्धा तुम्हाला पैसे देतात. म्हणजे तुम्ही बालविमा घेतल्यानंतर 10 वर्षाचा कालावधी संपला, 10 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर विमा कंपनी काही रक्कम तुम्हाला काय करते, अदा करते. काही रक्कम काय करते, तुम्हाला अदा करते. लक्षात येते. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे ती मुलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेमधून, या विमा योजनेमधून आपल्या मुलांची जी भविष्यकाळामधली जी स्वप्न असतात ती स्वप्न आपल्याला काय करता येतात, त्या ठिकाणी पूर्ण करता येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विम्याचा जो 7वा प्रकार आहे तो म्हणजे सेवानिवृत्ती विमा योजना. सेवानिवृत्ती विमा योजना, रिटायरमेंट प्लॅन. बघा विद्यार्थी मित्रांनो 2005 सालापासून भारत सरकारनं आणि राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना मिळणारी जी पेन्शन आहे ती पेन्शन काय केलेली आहे, बंद केलेली आहे. काय केली, बंद केलेली आहे. बघा पूर्वी लोक रिटायर झाल्यानंतर किंवा आता सध्यासुद्धा 2005 पूर्वी जे नोकरीला लागलेत ते लोक रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते. काय मिळते, पेन्शन मिळते. पण 2005 नंतर ज्या व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या आहेत त्या लोकांना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पेन्शन मिळणार नाही. काय मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही, है की नाही. मग अशा लोकांसाठी ही निवृत्ती वेतन योजना, सेवानिवृत्ती विमा योजना ही अत्यंत लाभदायक आहे. काय आहे, लाभदायक आहे. बघा सदर विमा योजना जी बचतीची आणि गुंतवणुकीची विमाधारकास निवृत्तीनंतर किंवा निवृत्ती वेळी संधी देते. काय करते, संधी देते. म्हणून या योजनेस सेवानिवृत्ती विमा योजना असे म्हणतात. बघा साधारणपणे 58व्या वर्षी आपण काय होतो, सेवेतून रिटायर होतो, है की नाही. आणि समजा आपण 40व्या वर्षी त्या ठिकाणी ही विमा पॉलिसी घेतली, है की नाही. 40व्या वर्षापासून 58व्या वर्षापर्यंत 18 वर्षे काय केले, आपण नियमितपणे विम्याचे काय केले, हप्ते भरले. काय केले, हप्ते भरले. तर ज्यावेळेस तुम्ही सेवानिवृत्त होता त्यावेळेस त्या ठिकाणी विमा कंपनीकडून तुम्हाला विमा पॉलिसीची रक्कम काय केली जाते, अदा केली जाते. आणि नुसती रक्कम अदा केली जात नाही तर तिथून पुढं संपूर्ण आयुष्यभर विद्यार्थी मित्रांनो विमा कंपनी तुम्हाला एक पेन्शन, एक निवृत्ती वेतन म्हणून काही रक्कम त्या ठिकाणी काय करते, दरवर्षी काय करते, तुम्हाला अदा करते, है की नाही. म्हणजे जरी आपल्याला सरकारी सेवानिवृत्तीचे फायदे जरी आपल्याला त्या ठिकाणी मिळवता आले नाही तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विमा कंपनीमध्ये सेवानिवृत्ती विमा योजना ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी घेऊन आपण आपल्या रिटायरमेंटनंतर त्या ठिकाणी आपण पेन्शनचे जे फायदे आहेत ते फायदे काय करून घेऊ शकतो, मिळवू शकतो. लक्षात येते. तर या पद्धतीने ही काय केली जाते, योजना राबवली जाते. त्यानंतर युलिप विमा योजना. बघा सदर विमा योजना विम्याबरोबरच गुंतवणुकीची संधी विमाधारकास प्राप्त करून देते. ह्या योजना सामान्यतः लोकप्रिय विमा योजना आहेत. तुमच्याकडून विम्याचे जे पैसे घेतले जातात हप्त्याचे ते पैसे विद्यार्थी मित्रांनो या योजनेअंतर्गत विमा कंपनी ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये किंवा त्या ठिकाणी
वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवते आणि त्यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचे जे फायदे आहेत ते गुंतवणुकीचे फायदे त्या ठिकाणी विमाधारकाला काय केले जातात, मिळवून दिले जातात. तर या पद्धतीनं युलिप विमा योजना ही एक विमा पॉलिसी अत्यंत लोकप्रिय अशी काय आहे पॉलिसी आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी व्यवसाय सेवा या प्रकरणामध्ये व्यवसाय सेवांचे प्रकार पाहत असताना त्या ठिकाणी जो पहिला प्रकार आहे तो बँका हा पाहिलेला होता. बँकानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा प्रकार पाहिला, त्यामध्ये आपण विम्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी व्याख्या पाहिलेल्या आहेत. व्याख्या पाहिल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विम्यासंबंधीच्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत त्या संज्ञांचा आपण अभ्यास केला. संज्ञांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो विम्याची जी तत्त्वं आहेत त्या तत्त्वांचा अभ्यास केला आणि विम्यांच्या तत्त्वांचा अभ्यास केल्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विम्याचे प्रकार, त्या विम्याच्या प्रकारामध्ये विम्याचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जीवन विमा, दुसरा सागरी विमा आणि तिसरा अग्नी विमा. या 3 विमा प्रकारांपैकी आपण पहिला जो विमा प्रकार आहे तो म्हणजे जीवन विमा किंवा त्याला आपण आयुर्विमा असं म्हणतो. त्या आयुर्विम्याविषयी काय केलेलं आहे आपण विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात माहिती घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुर्विमा हा असा विमा प्रकार आहे की जो आपल्या त्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट कालावधीनंतर ही जर पॉलिसी घेतली आणि आपण जर हयात असेल तर विम्याचा जो विशिष्ट कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर आपल्याला विमा पॉलिसीचे फायदे मिळतात किंवा विमा पॉलिसीची काय मिळते, आपल्याला रक्कम मिळते. आणि दुर्दैवानं जर विमा त्या ठिकाणी तो विशिष्ट कालावधी संपण्यापूर्वी जर त्या ठिकाणी आपण अकाली मृत्यू झाला किंवा अपघाती मृत्यू वगैरे झाला तर विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस त्या ठिकाणी विमा कंपनीकडून तुमचा जो वारस आहे, तुम्ही ज्या व्यक्तीचं नामनिर्देशित केलेलं आहे त्या व्यक्तीला विद्यार्थी मित्रांनो विमा पॉलिसीची काय मिळते, रक्कम मिळते. आणि जीवन विमा घेणं किंवा आयुर्विमा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण आपलं जे जीवन आहे, जीवन विद्यार्थी मित्रांनो खूप धकाधकीचं आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक आकस्मिक घटना घडत असतात. मग त्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अपघात होणं, आहे की नाही, एखादा दुर्धर आजार होणं, आहे की नाही, अटॅक येणं, असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी काय होतात आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. आणि मग अशा प्रसंगी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले नातेवाईक सगळे सोयरे हे तेवढ्यापुरते त्या ठिकाणी आपल्या सांत्वनासाठी, आपल्या कुटुंबियाच्या सांत्वनासाठी त्या ठिकाणी ते आलेले असतात. पण नंतर मात्र आपल्या कुटुंबाचा जो आधार असतो, जो कमवणारा व्यक्ती असतो, तो कमवणारा व्यक्ती गेल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो त्या कुटुंबाचा जो संपूर्ण आधार आहे तो आधार त्या ठिकाणी काय झालेला असतो, संपलेला असतो. अशा वेळेस जर तुम्ही पॉलिसी घेतलेली असेल तर विमा कंपनीकडून विद्यार्थी मित्रांनो ज्याचा अकाली मृत्यू झालेला आहे, अपघाती मृत्यू झालेला आहे, त्या व्यक्तीच्या वारसाला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विमा पॉलिसीची रक्कम अदा केली जाते. आणि या रकमेमधून त्या कुटुंबाचा चरितार्थ काही वर्ष चालतो. त्या कुटुंबातील मुलांचं शिक्षण होऊ शकतं, मुलींची लग्न होऊ शकतात, आहे की नाही. आणि त्यामुळं त्या कुटुंबावर जो आर्थिक संकट कोसळणार असतं ते संकट काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या विम्याच्या माध्यमातून केला जातो. काय केला जातो, केला जातो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो जीवन विमा घेणं किंवा आयुर्विमा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे कसं अत्यंत गरजेचं आहे, ते एक काळाची काय झालेली गरज झालेली आहे. आणि त्यासाठी भारतामध्ये अनेक आयुर्विमा कंपन्या, जीवन विमा कंपन्या 1991 नंतर आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला त्यापूर्वी आपल्याकडे फक्त जीवन विमा देणारी फक्त एकच कंपनी होती, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, आहे की नाही. आता अनेक कंपन्या त्या ठिकाणी या सेक्टरमध्ये काम करतात आणि या कंपन्यांकडून वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळ्या विम्याचे प्रकार त्या ठिकाणी जीवन विम्याचे वेगवेगळे प्रकार काय केले जातात त्या ठिकाणी राबवले जातात. तर त्यापैकी काही प्रकारांचा अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांनो काय केलेला या प्रकरणामध्ये केलेला आहे. त्याच्यामधला जो पहिला प्रकार होता तो म्हणजे संपूर्ण जीवन विमा. मग संपूर्ण जीवन विमा या प्रकारामध्ये विमाधारक हयात असताना त्याला नुकसान भरपाई मिळत नाही किंवा विमाची कोणतीही रक्कम त्याला मिळत नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्या वारसाला, त्यानं नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी विमा पॉलिसीची रक्कम काय केली जाते, अदा केली जाते. आणि त्यामुळं या विमा पॉलिसीचा जो हप्ता आहे तो हप्ता कमी असतो, इतरांच्या मानानं कसा असतो, कमी असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा विमा पॉलिसीचा प्रकार पाहिला होता एन्डॉवमेंट विमा पॉलिसी. हा जो विमा आहे तो एका विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विशिष्ट कालावधी 10 वर्ष, 15 वर्ष,
20 वर्ष 25 वर्ष अशा कालावधीसाठी घेतला जातो. आणि तो कालावधी संपल्यानंतर जर विमाधारक हयात असेल तर विमा पॉलिसीची रक्कम ही विमाधारकाला दिली जाते. आणि दुर्दैवानं तो कालावधी संपण्यापूर्वीच विमाधारकाचा जर मृत्यू झाला तर विद्यार्थी मित्रांनो, विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ते त्वरित कालावधी संपण्याची वाट पाहायची आवश्यकता नाही. मृत्यूनंतर त्या ठिकाणी विमाधारकाच्या वारसाला, त्यानं निर्देशित केलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी विमा कंपनीकडून काय केलं जाते, दिली जाते. त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहिला होता विद्यार्थी मित्रांनो, मुदत विमा. हा विमासुद्धा एका विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो किंवा मुदतीसाठी घेतला जातो. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो चौथा विमा पॉलिसीचा प्रकार पाहिला, वार्षिक विमा. याच्यामध्ये आपण एक रकमी किंवा हप्त्यानं काय करू शकतो, त्या ठिकाणी विम्याचा हप्ता त्या ठिकाणी भरू शकतो. आणि मग त्यानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर समजा आज तुम्ही 50,000 रुपये भरले आणि 15 वर्ष कालावधीसाठी विमा घेतला. आज तुम्ही विमा हप्ता म्हणून 1,00,000 रुपये एक रकमी भरले, ठीक नाही. विम्याचा कालावधी 15 वर्ष आहे. 15 वर्ष परत काही भरायची आवश्यकता नाही. 15 वर्षानंतर तिथून पुढं तुम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी विमा कंपनी एक निश्चित रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला काय करते, अदा करते. म्हणजे निवृत्ती वेतन योजनेप्रमाणे तुम्हाला एक विशिष्ट रक्कम काय होते ते मिळत जाते. त्यानंतर आपण पाचवा प्रकार पाहिलेला होता, मनी बॅक पॉलिसी किंवा पैसे परतफेड योजना. मग ही जी पॉलिसी आहे, ही पॉलिसी एक विशिष्ट कालावधीसाठी घेतली जाते, म्हणजे 20 वर्ष वगैरे, आहे की नाही. पण पैसे मिळण्यासाठी 20 वर्ष थांबायची आवश्यकता नसते. बघा, विमा पॉलिसीची जी रक्कम आहे तर विशिष्ट मुदत संपेपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळायची वाट पाहण्याची आवश्यकता नसते. मनी बॅक पॉलिसीनुसार त्या ठिकाणी पहिले 5 वर्ष संपले की त्या पॉलिसीच्या रकमेपैकी काही टक्के रक्कम तुम्हाला परत दिली जाते. 10 वर्ष संपले की पुन्हा काही रक्कम मिळते. 15 वर्ष संपले की पुन्हा काही रक्कम मिळते. आणि मग 20 वर्षाचा विशिष्ट कालावधी संपला की संपूर्ण पॉलिसीची रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला काय केली जाते, अदा केली जाते. तर ही पॉलिसी अतिशय लोकप्रिय आहे. त्यानंतर आपण 6वा प्रकार पाहिला, बालविमा. हा बालविमा चाइल्ड इन्शुरन्स म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, मूल जन्मल्यानंतर काही दिवसानंतर हा विमा घेतला जातो आणि यामध्ये पैसे बचत व्हावेत आणि गुंतवणूकसुद्धा व्हावी या उद्देशानं हे विमापत्र घेतलं जातं. तो एक विशिष्ट कालावधी आहे, म्हणजे मूल संज्ञान झाल्यानंतर त्या विमा पॉलिसीची जी रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी मिळते. आणि या रकमेमधून त्या मुलाच्या ज्या काही भविष्यकालीन आर्थिक गरजा असतात, त्याची जी काही भविष्यकालीन स्वप्न असतात, ती स्वप्न काय करता येऊ शकतात, पूर्ण करता येऊ शकतात. तर या पद्धतीने ही विमा पॉलिसी आहे. त्यानंतर 7 नंबरची विमा पॉलिसी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिली, सेवानिवृत्ती विमा योजना. ही पेन्शन प्रमाणे त्या ठिकाणी काय करते, एका विशिष्ट कालावधीनंतर तुम्हाला पेन्शन प्रमाणात दरवर्षी त्या ठिकाणी काही रक्कम काय करते, परतफेड करते. तर त्याला आपण सेवानिवृत्ती विमा योजना असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा विमा प्रकार पाहिला होता आपण, युलिप विमा योजना. हा जो विमा योजना आहे तो विमा योजना विद्यार्थी मित्रांनो विम्याबरोबरच म्हणजे विमा संरक्षणाबरोबर तुम्हाला पैसे गुंतवणूक करण्याची काय करते, संधी देते. म्हणजे याच्यामध्ये जे पैसे तुम्ही गुंतवलेले असतात ते पैसे विद्यार्थी मित्रांनो शेअर मार्केटमध्ये किंवा भाग बाजारमध्ये काय केले जातात, गुंतवले जातात. आणि मग त्याचेही फायदे, पैसे गुंतवणुकीचे फायदे प्लस तुम्हाला विम्याचं संरक्षण त्या ठिकाणी काय होतं, मिळतं. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जीवन विम्याच्या विविध प्रकारांविषयी काय केलेली माहिती घेतलेली आहे.